नमस्कार मंडळी, रुहीज किचनमध्ये परत एक नवीन रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. सांज्याची पोळी. श्रावण महिना आहे, गोडाचं काहीतरी सारखं चालूच असतं, त्याच्यामुळे काहीतरी नवीन पदार्थ करायचा असेल तर अशी सांज्याची पोळी मऊ लुसलुशीत एकदम गुबगुबीत भरलेली अशी सांज्याची पोळी बनवलेली आहे. खूप छान पद्धतीने सगळी गोष्ट सांगितलेली आहेत, कशा पद्धतीने बनवायची, कशी करायची ती. करूया सुरुवात सांज्याच्या पोळीला. खूप सोपी, सुंदर, टेस्टी अशी सांज्याची पोळी. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे थोडंसं मीठ चवीनुसार आणि आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवताना पाणी टाकून आपण पीठ असं एकदम चपातीचं पण जसं भिजवतो ना त्याच्यापेक्षा जरासं असं मऊ असं भिजवायचं आहे. म्हणजे आपल्याला पुरणपोळी करताना कसं आपण पीठ भिजवतो तशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ असं जरा मऊसूद भिजवायचं आहे. एकदम असं पुरीसाठी जसं घट्ट वगैरे भिजवतं तसं असं काही न भिजवता आपण चपातीपेक्षा थोडंसं असं मऊ असं भिजवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता ते झाकून ठेवूया. त्याला तेल वगैरे लावून जसं आपण भिजवतो तसं भिजवून घेतलेलं आहे. आता पुढे आपण त्याचं सारण बनवूया. सारण बनवण्यासाठी इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे. आता इथे जो रवा वापरायचा आहे तो जाड किंवा बारीक असा कोणताही तुम्ही वापरू शकता. इथे बारीक रवा मी वापरल्यामुळे इथे मी 2 कपच पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 कप गूळ टाकून घेतलेला आहे. गुळाची पावडर होती ती आपण लगेच आता विरघळते, फक्त त्यामुळे आपल्याला पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. नाहीतर आपण गूळ किसून घेतला तर तो विरघळायला वेळ जातो, म्हणून गूळ नुसता विरघळून फक्त पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. बाकी आपल्याला पाक त्याचा बनवायचा नाही आहे. आता एका भांड्यामध्ये मी तूप घेतलं आहे 1 टेबलस्पून. त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा 1 कप रवा घेतला आहे. रवा माझा बारीक होता म्हणून पाणी 2 कप घेतलं आहे. रवा जाड असेल तर पाणी 2.5 कप घ्या. आणि आता रवा आपण छानपैकी जरासा असं ना परतवून घ्यायचं आहे तुपावरती, की त्याला असा एक खमंग असा वास येतो. आणि आपण एकीकडे पाणी गुळाचं आहे ते आपण गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला काही मोठासा पाक त्याचा करायचा नाही आहे, भरपूर उकळवायचं नाही आहे. फक्त गूळ विरघळला आणि पाण्याला एक उकळी आली की आपण गॅस बंद करून घ्यायचं आणि आपला रवा भाजून झाला आहे त्याच्यामध्ये आपण ते पाणी ओतून घ्यायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला खूप पातळ वाटेल, पण असं काही नाही. वेलची जायफळची पावडर थोडीशी आपण चवीसाठी त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं हळूहळू ढवळून घ्यायचं. जसजसा रवा शिजत जातो तसं आपला हा सगळं सारण आहे ते घट्ट होत जातं. त्याच्यामुळे काही असं हे नाही. हे बघू शकता इथे मी वेलची जायफळ टाकून घेतलेली आहे अगदी 1 टीस्पून. आणि आपण सगळं आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले आणि बघू शकता आता चमच्यात पटकन असं पडत नाही आहे, म्हणजे आपलं हा सारण हे व्यवस्थित झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि हे सारण आपण दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायचं, नाहीतर ते भांड्याला लागू शकतं किंवा अजून ओव्हरकुक होऊ शकतं. आणि हे असं सगळं पसरवून घ्यायचं आणि आपण ते पसरवून घेऊन ते जरा गार करून घ्यायचं. आता गार करून झाल्यानंतर हाताला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा. तुपाचा लावायचा, तेलाचा वगैरे नाही. आणि हे आपण जसं पीठ मळतो तशा पद्धतीने सगळं छानपैकी असं मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पुढची पोळी बनवण्यासाठी सोपं पडून जातं. त्याच्यामुळे हे असं आपण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण जे चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं होतं ते परत एकदा मळून घेऊया. बघू शकता मी एवढं कसं असं छान मऊसूद असं पीठ भिजवलेलं आहे. आता जशी आपण पुरणपोळी बनवतो सेम प्रोसेस करायची आहे. फक्त आता काय करायचं, चपातीचा एक जरा मोठा गोळा घ्यायचा, त्याला चपातीचं पीठ थोडंसं लावून घ्यायचं, गव्हाचं पीठ थोडंसं लावून घ्यायचं आणि आपण अशी वाटी करून घ्यायची. आता वाटी करताना मध्ये जराशी मध्यभागी जराशी जाडसर ठेवायची आणि साईडने अशी पातळ पातळ करून घ्यायची. आणि आपण त्याच्यामध्ये जो आपण सारण तयार केलं होतं त्याचा असा गोळा घ्यायचा आणि तो गोळा आपण त्या वाटीमध्ये ठेवून द्यायचा. आणि जसं मी दाखवते या व्हिडिओमध्ये तशा पद्धतीने आपण हे कवर करत जायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे, काहीही हे नाही. ज्याला कोणाला पुरणपोळी जमत नसेल तर त्याने अशी सांज्याची पोळी केलीत ना आणि असा काहीतरी जेवणाचा बेत केलात ना तरी खूप सुंदर अगदी लागतं, छान अगदी होतं. पण पुरणपोळीसुद्धा किती सोप्या पद्धतीने बनवायची हाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, ती पण तुम्ही चेक करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने हळूहळू आपण त्याचं तोंड हे असं पूर्णपणे ते बंद करून घेतले आहे. आता इथे मी दाखवते परत एकदा. आपण गव्हाचं पीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि ते त्याच्यावरती ठेवून वरच्या साईडने परत एकदा गव्हाचं पीठ घ्यायचं आणि हाताने आधी थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर दुसरं आपण जसं भाकरीला करतो अशा पद्धतीने असं थोडं त्याचे काठ हे
आपण प्रेस करून घ्यायचे आणि आता आपण थोडं अगदी हलक्या हाताने हे सगळं लाटून घ्यायचे। आता लाटताना सुद्धा आपण साईडनी कढा आहे ना ती लाटत अशी हळूहळू घ्यायची, अगदी मध्ये लाटायचं आणि बाजूला जाड असं करायचं नाही आहे। बारीक असं एकदम मस्तपैकी जशी चपाती करतो तेवढ्या साईडनी हे करायचं। तुम्ही बघू शकता, दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये की पूर्ण आपलं सारण आहे ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत पूर्णपणे पसरलेलं आहे, असं मध्ये आणि साईडला नाही असं अजिबात झालं नाही। त्यामुळे सारण अगदी छानपैकी आपण भरून घ्यायचं आहे। आता थोडं तूप टाकून घेऊया आपण तव्यावरती, तवा छानपैकी गरम करून घ्यायचा आणि सिंपल अगदी जशी चपाती भाजतो तशा पद्धतीने आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तूप वरनं असं टाकून घ्यायचं, नाही टाकलं तरी चालतं, नंतर एकदाच लावलं तूप तरीसुद्धा चालेल। आणि असं हलक्या हाताने सगळीकडनं आपली कढा ती सगळी सोडवून घ्यायची आणि मस्तपैकी आपली पोळी ही छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यायची। खूप सुंदर लागते हां, ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी ती। हे बघा अशी छान मस्त अगदी टम्म अगदी फुलते हां, आणि अशा पद्धतीने अगदी तुम्ही केली ना मस्त सगळ्या पोळ्या अशा छानपैकी तुमच्या फुगतील आणि तयार होतील ना, खूप सुंदर अशी लागते। आणि मला एक तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही माझे जर व्हिडिओ बघत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही मला कमेंट्स करून सांगा। आणि कोणत्या कोणत्या ठिकाणावरनं कोणत्या कोणत्या शहरातनं तुम्ही किंवा कोणत्याही शहरातनं माझे व्हिडिओ बघत असाल तर मला नक्की सांगा तुम्ही कुठनं माझे व्हिडिओ बघतात, मलाही आवडेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत। अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छानपैकी आपण पोळी ही शिजवून घेतलेली आहे। बघू शकता मस्त आपल्याशी एकदम फुगीर अशी पोळी झालेली आहे आणि अशा पद्धतीने आपली सांज्याची पोळी तयार झालेली आहे। अशी आतपर्यंत अगदी भरगच्च अशी भरलेली सांज्याची पोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रोहीज किचन ट्रेंड सबस्क्राईब करा।